तुम्ही जी ॲक्शन केली, तू होती ना ती ॲक्शन, की मम्मी कशी मारते बॉक्सर टाईप अशी मारते मम्मी, बॉक्सिंग टाईप नाही. मग हे तुम्ही कुठून शिकलात? आता कुठून शिकलात? हां, कुठून? मोबाईलमधून. कसं काय? हां. आणि यूट्यूब म्हणजे यूट्यूब तुम्हाला सांगतं का तसं कर असं? त्याच्यामध्ये येतं. काय येतं? मारामारी करायचं. मग आपण पण करायची असं? हां, म्हणजे आपण जे बघतो मोबाईलमध्ये, जे बघतो तसं वागायचं. हां, असं म्हणणं आहे का तुमचं? मग कुठून शिकलात तुम्ही हे? हो, यूट्यूबमध्ये तुम्ही शिकलात. म्हणजे छान शिकवतो का यूट्यूब तुम्हाला मारामारी करायचं? नाही ना? हां, काय काय? हां, कुठे पण याद होऊन जातं. म्हणजे तुम्ही जे मोबाईलमध्ये पाहिलं ते इथं ब्रेनमध्ये येतं आणि ते कधी पण याद होऊन जातं, असं तुमचं म्हणणं आहे. ओ वा, म्हणजे हे समजतंय तुम्हाला की मोबाईलमुळे आपण वाईट वागू शकतोय. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा, मोबाईल जास्त वापरा मग वाईट शिकायला मिळेल ना? हां, वापरायचं का नाही? मग आता मोबाईलमध्ये नेमकं काय पाहिलं पाहिजे आणि काय नाही पाहिलं पाहिजे हे तुम्हाला कळतं का? आता मगाशी तुम्ही सांगितलं की आम्ही डिशिम पाहतो, मग ते पाहिलं पाहिजे का? एखादी प्रार्थना असेल पाहायची, एखादे आपल्या शाळेचं गीत असेल पाहायचं, हो, गाणं पण पाहायचं. म्हणजे तुम्ही मगाशी जे बोललात ना की ते आपल्याला मधून आठवतं, तर चांगली गोष्ट जर आपण पाहिली आणि ती मधून आठवली तर त्याचा उपयोग चांगल्यासाठी होईल का वाईटसाठी होईल? चांगल्यासाठी होईल. म्हणून आपण नेहमी चांगलं पाहायचं. हां, चांगलं पाहायचं. बघा, आपण बोलण्याचे संस्कार बघूया. नमस्कार, कृपया, धन्यवाद, माफ करा, स्वागत आहे, आभारी आहे, काळजी घ्या, हे जे शब्द आहेत, हे शब्द आपल्याला काय दर्शवतात? संस्कार दर्शवतात की आपण दुसऱ्याशी कसं बोललं पाहिजे. शिक्षक शिकवत असताना लक्ष किती काळजीपूर्वक दिलं पाहिजे. आईवडील आपल्याशी बोलत असतील तर ते आपण किती काळजीने ऐकलं पाहिजे. हां, ते सांगतील त्या पद्धतीने कृती आपण केली पाहिजे. याला चांगले संस्कार म्हणतात. आणि हे संस्कार शाळेत शिकवले जातात का? हां, हो पण आणि नाही पण. मग कुठे शिकायला मिळतात? हे शाळेत मिळतात. अजून घरी कोण शिकवतंय? पप्पा शिकवतात. काय शिकवतात बरं? मम्मी आणि पप्पा. ठीक आहे. काय शिकवतात ते? कोणत्या चांगल्या सवयी? शाळेत जायचं, वेळेवर अभ्यास करायचा, हां, वेळेवर झोपायचं, हां हां, ओके, ठीक आहे. आता मला देवाने 10 कान दिलेले आहेत का 2 दिले? आणि त्या 2 कानांनी एका वेळेस किती जणांचं बोललेलं ऐकू येईल मला?
ज्ञानेश्वरी तुला ऐकू येते का? बैस खाली.